मंडळी कसे आहात सर्व. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे खेकडा. भूत हा शब्द ऐकल्यावर कुतूहल कोणाला नसावे. लहानपणापासून प्रौढांपर्यंत प्रत्येकाचा आवडीचा भाग असतो. लोकांचं कशाला, आपल्या घरातच बघा भूतांच्या गोष्टी, भयकथा या खूप इंटरेस्टिंग गोष्टी मानतात. आमच्याकडे देखील अशा हॉन्टेड किंवा रहस्यमयी कथा मोठ्या आवडीने सांगितल्या जातात. गावाला गेल्यावर जणू एक प्रकारची मैफिलच जमते. मग यामध्ये आम्ही सर्व भावंड, गावातील मित्रमैत्रिणी सर्व एकत्र जमतो आणि रात्रीच्या वेळी घराच्या मागच्या अंगणात मस्त शेकोटी पेटवून भूतांच्या गोष्टी सांगण्यात व ऐकण्यात दंग होतो. आमच्या सगळ्यांमध्ये मोठा पवन, त्यामुळे प्रत्येक वेळी पहिली गोष्ट सांगायचा मान आम्ही त्यालाच देतो. तो सुद्धा त्याच्यासोबत घडलेल्या किंवा त्याच्या ऐकीव असलेल्या किस्से मोठ्या आवडीने आम्हाला सांगायचा. जास्त वेळ न दडवता पवन किस्सा सांगायला लागतो. तशी गोष्ट आहे साधारण 3 वर्षापूर्वी. मी आणि माझा मित्र सागर आम्ही दोघेच रात्री एक हॉरर चित्रपट शोमधून घरी जात होतो. तरी साधारण 1 ते 1:30च्या सुमारास गाडी सागर चालवत होता आणि मी मागे डबल सीटवर बसलेलो. दोघांनाही चांगली उशीर झाला होता, पण तरीही सागर गाडीचा वेग मर्यादा पाळून चालवत होता. माझ्या घरापासून ते सिनेमाघर साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होते, पण ते मुख्य रस्त्यानेच. जर लवकर पोचायचे असेल तर एक बायपास रोडसुद्धा होता. आज उशीर झाल्या कारणाने मी आणि सागर बायपास रोडने गाडी टाकायचं ठरवलं. आजवर या बायपास रोडने खूप वेळा ये-जा केलेली, पण दिवसा असं रात्री अपरात्री कधीच या रस्त्याने येणं झालं नाही. दिवसा गाड्यांची वर्दळ गजबजलेली हा रस्ता रात्रीच्या काळोखाच्या विळख्यात एवढा सामसूम व निर्मनुष्य भासेल असं वाटलंही नव्हतं. आम्ही त्याच गतीने गाडी चालू ठेवली. पुढे रानसईच्या फाट्यानंतर वरची लाईटच्या खांबामधील लाईट्स बंद होत्या. एवढ्या सामसूम रस्त्याकडे आमच्या बाईकने तेवढा मोजका प्रकाश पडलेला. आम्ही पाहिलेली मूव्ही बद्दल गप्पा मारत जातच होतो की तितक्या सागरने अचानकपणे एकाएकी गाडीचा अर्जंट ब्रेक मारला. ब्रेक एवढा अर्जंट होता की मी हलकेच वर जाऊन सागरवर आदळलो आणि त्याने का इतका अर्जंट ब्रेक मारला हे बघायला नजर फिरवली आणि समोर बघतोस तर काय, अर्जंट ब्रेक मारण्याचे कारण समजले. आमच्या गाडीच्या समोर एक साधारण 2 ते 3 फुटाचा खेकडा आमच्या वाट अडवून मधोमध थांबला होता. त्याला बघून माझी तर बोलतीच बंद झाली. तो खेकडा त्याच्या मोठ्या नांग्या वासून हवेमध्ये आमच्या दिशेने बघत होता. भीतीची एक लहर अंगावरून गेली. मला माहीत आहे की सागरची अवस्थासुद्धा माझ्यासारखीच झाली असावी. मी घाबरतच सागरला बोललो, अरे सागर, हा एवढा मोठा खेकडा पहिल्यांदाच बघतोय. तू एक काम कर, गाडी रस्त्याच्या कडेने घे, खूप फास्टने ने, त्याच्यापासून लांब ने. पण सागरने माझ्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, जसं की त्याला माझं बोलणं ऐकूच गेलं नाही. मी सागरला हलवले व पुन्हा मोठ्याने म्हणालो, अरे सागर, मी काहीतरी सांगितलं तुला. यावर सागरने माझ्याकडे बघतच गाडीच्या हँडलचा उजव्या बाजूला हलकीच फिरून गाडीची हेडलाईटच्या प्रकाशात समोरचे दृश्य दाखवले. ज्या विशाल खेकड्याला आम्ही बघितले होते तसेच एकसारखे दिसणारे एकसारखे आकार असलेले 10-12 खेकडे आमच्या रस्ता अडवून उभे होते. एवढा सामसूम जागेमध्ये एवढे जीवघेणे दृश्य. तेवढ्यातच कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा अंगावर घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी मी एकच आशा करत होतो, हे सगळे खरं नसावे, एक स्वप्न असावे. मी लगतीच सागरला मोठ्याने म्हणालो, सागर, गाडी फिरव, यू-टर्न घे, आत्ताच्या आत्ता, फास्ट घाई कर, वेळ नाही आपल्याकडे. मला हे काहीतरी खूप भयानक वाटत आहे आणि पळव गाडी इकडून पटकन. सागरने सुद्धा माझे ऐकून त्वरित गाडी फिरवली. हा शॉर्टकट घ्यायचा आमचा निर्णय पूर्णपणे चुकलेला. सागरने यावेळी गाडी मात्र पूर्ण स्पीडने पळवली. मी सुद्धा जोपर्यंत मुख्य रस्ता येत नाही तोपर्यंत पाठी वळून बघितलेच नाही. काही वेळानंतर जिकडून आम्ही शॉर्टकट टर्न घेतला तिकडे येऊन पोचलो तेव्हा कुठेच जीवात जीव आला. तिकडून आम्ही आमच्या रोजच्या रस्त्याने घरी पोचलो. या रस्त्याने जाताना आम्हाला कोणताच भास झाला नाही. आम्ही सुखरूप घरी पोचलो.
घरी आल्यावर आधी देवासमोर दिवा लावला आणि देवाचे आभार मानले. त्या प्रसंगानंतर मी दिवसासुद्धा त्या रस्त्याने कधी गेलो नाही. आम्ही त्या रात्री वाचलो, तेच आमचं नशीब. पवनची गोष्ट संपताच आम्ही सगळे हक्काबक्का झालो. सगळेजण पुरते घाबरून गेलो होतो. थोड्या वेळासाठी पूर्ण शांतता झालेली. तितक्यात त्या शांततेला भंग करत मी म्हणालो, अरे हे तर काहीच नाही. खरा भयानक किस्सा तर एकदा माझ्यासोबत घडला आहे. कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.